पाहायला मिळतात। मुंबई त्याचबरोबर उपनगरामध्ये देखील पहाटेपासूनच पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढलेला आहे। तर अंधेरी सबवे सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। सबवेमध्ये पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना इथून जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे। पोलीस त्याचबरोबर पालिकेची यंत्रणा इथं सतर्क आहे। तर लोकल उशिराने धावते। दादरमध्ये देखील आता रुळावर पाणी भरायला सुरुवात झालेली आहे। दादर रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांची मोठी गर्दी। अगदी सकाळच्या सुमारास कार्यालयात जाण्यासाठी निघालेले प्रवासी आणि चाकरमानी यांना या पावसामुळे मोठा फटका बसतोय। रेल्वे वाहतुकीवर देखील या पावसाचा परिणाम झालेला आहे। मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे त्याचबरोबर पश्चिम रेल्वेची वाहतूक देखील सध्या उशिराने सुरू आहे। मुंबई शहर त्याचबरोबर उपनगरामध्ये देखील गेल्या 3 दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे। आज पहाटेपासूनच मुंबई त्याचबरोबर उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतोय आणि आता चाकरमानी ज्यावेळी कार्यालयासाठी आणि पश्चिम रेल्वेची जी लोकल सेवा आहे ती तब्बल 20 ते 25 मिनिटं उशिराने धावत आहेत। सकाळच्या सुमारास निघालेले जे चाकरमानी वर्ग आहे मुंबईकडे येणारा त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, कारण की मध्य रेल्वेची लोकल सेवा पहिल्याच आठवड्यामध्ये उशिराने धावत आहे। त्यामुळे जे चाकरमानी आहे, जे प्रवासी आहे, त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। तसंच प्रत्येक रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांची गर्दी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे। त्यामुळे रेल्वेमध्ये मोठी गर्दी होत आहे। मात्र आपण जर बघितलं दादरच्या रेल्वे रुळावर देखील आता पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे, कारण की दादर आणि मुंबई असेल किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहेत। त्यामुळे कर्जत असेल, खोपोली असेल किंवा कसारा असेल, ह्या देखील लोकल जे आहेत ते तब्बल 20 ते 15 मिनिटं उशिराने धावत आहेत। त्यामुळे पहिल्याच आठवड्यामध्ये चाकरमानी आणि प्रवाशांची मोठे हाल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। दादर स्टेशन परिसरामध्ये जर आपण बघितलं, या ठिकाणी 952ची लोकल जी आहे ती देखील उशिराने धावत आहे, असं देखील माहिती रेल्वे प्रशासनाकडे देण्यात येत आहेत। मात्र रेल्वे रुळावर आता पाणी साचण्यास देखील सुरुवात झाली। पावसाचा जोर जर असाच राहिला तर अनेक सखल भागामध्ये अनेक रुळांवर पाणी देखील साचू शकतं। त्यामुळे मध्य रेल्वेवर मोठा फटका बसू शकतो। मात्र आता सध्या मध्य रेल्वेची जी लोकल सेवा आहे ती उशिराने धावत आहे। तर ही तीनही दृश्य आपण पाहतो आहोत। अंधेरी सबवे त्याचबरोबर पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि दादर रेल्वे स्टेशन या तीनही ठिकाणी पावसाचा मोठा फटका बसलेला आहे। पश्चिम रेल्वेवर त्याचबरोबर मध्य रेल्वे असेल, हार्बर रेल्वे अशा सर्वच ठिकाणी वाहतुकीवर मोठा परिणाम। 10 ते 15 मिनिटं रेल्वेची वाहतूक सध्या उशिराने सुरू आहे। तर पश्चिम द्रुतगती महामार्गावर देखील वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। सकाळच्या सुमारास कार्यालयामध्ये जाण्यासाठी निघालेले हे चाकरमानी आणि त्यांना या पावसाचा मोठा फटका सहन करावा लागतोय। रेल्वेची वाहतूक उशिराने सुरू आहे, त्यामुळे रस्ते मार्गाने निघालेले नागरिक यांना देखील आता वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। अंधेरी सबवे सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय मुंबईकडे येणारी रस्ते वाहतूक देखील अतिशय संथ गतीने सुरू आहे। रस्त्यावर वाहनांच्या अशा प्रकारे लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। तर सध्या मुंबईवर पावसाचा मोठा फटका मुंबईकरांना सहन करावा लागतो आहे। अंधेरी सबवे बंद करण्यात आलेला आहे। तर पश्चिम रेल्वे त्याचबरोबर मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे अशा तीनही मार्गांवर रेल्वे वाहतूक सध्या उशिराने सुरू आहे। साधारणपणे 15